राजधानी दिल्लीत नरेंद्र मोदी यांनी शनिवारी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर रविवारी खातेवाटपाला सुरुवात झाली। एनडीएच्या सरकारमध्ये 72 जणांनी शपथ घेतली होती। त्यानुसार नितीन गडकरी, अमित शहा, एस जयशंकर आणि राजनाथ सिंह यांचे खाते कायम ठेवण्यात आले आहे। नितीन गडकरी यांना पुन्हा त्यांचे रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय, अमित शहा यांना गृह, एस जयशंकर यांना परराष्ट्र, राजनाथ सिंह यांना संरक्षण आणि अश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालय मिळालं आहे। तर महाराष्ट्रातील नितीन गडकरी रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय, पीयूष गोयल वाणिज्य मंत्रालय, रक्षा खडसे क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री, मुरलीधर मोहोळ सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री, रामदास आठवले सामाजिक न्याय राज्यमंत्री, प्रतापराव जाधव आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री। महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पीयूष गोयल यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले। दोघांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। नितीन गडकरी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची हॅट्रिक केली आहे। गडकरी यावेळी नागपूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत, तर पीयूष गोयल उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत। महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्य पीयूष गोयल यांना मिळाले होते। दरम्यान आता त्यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपद खेचून आणले आहे। केंद्रीय मंत्रिमंडळात अमित शहा यांच्याकडे गृह मंत्रालय, राजनाथ सिंह संरक्षण मंत्रालय, एस जयशंकर परराष्ट्र, नितीन गडकरी रस्ते आणि वाहतूक, निर्मला सीतारामन अर्थ मंत्रालय, शिवराज सिंह चौहान कृषी मंत्रालय, जतीन राम सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, पीयूष गोयल वाणिज्य, अन्नपूर्णा देवी महिला आणि बाल विकास मंत्रालय, भूपेंदर यादव पर्यावरण, राममोहन नायडू नागरी उड्डाण मंत्रालय, जेपी नड्डा आरोग्य मंत्रालय, सर्वानंद सोनोवाल पोर्ट शिपिंग मंत्रालय, सीआर पाटील जलशक्ती, किरण रिजिजू संसदीय कार्यमंत्री, धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री राज्यमंत्री, श्रीपाद नाईक गृहनिर्माण आणि ऊर्जा राज्यमंत्री, शोभा करंदाजे राज्यमंत्री, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, शांतनू ठाकूर पोर्ट शिपिंग मंत्रालय राज्यमंत्री। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।